आज अचानक ठरवलं की आता झाडांना पाणी द्यायचं, कारण आता नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे. झाडं सुकून जातात, त्याच्या अगोदर पाणी देऊन टाकावं म्हटलं. हे आमच्या घरी बोरचं पाणी असतं, जे कंटिन्यू येत नाही. उन्हाळ्यात तर अजिबातच येत नाही, त्याच्यामुळेच उन्हाळ्याच्या अगोदरच पाणी देऊन घेते झाडांना, म्हणजे नंतर नाही आलं तरी टेन्शन नाही. मग बाकी नळाचं पाणी आलं की तेव्हा देत जाईल असं ठरवलं. थोडं थोडं पाणी रोज द्यायचं ठरवलं, कारण की सध्या अजून पाणी येते तोपर्यंत देऊन घेते. एकदा उन्हाळा चालू झाला की पाणी येणं बंद होऊन जातं. त्यानंतर हा माझा छोटा राजकुमार निघाला होता फिरायला. सायंकाळचे 5 वाजले. मग काय, साहेबांचं फिरणं तर कंटिन्यू असतंच. तर चला आता त्याला इथं फिरून घ्यावं म्हटलं थोडंसं. आमच्या बाजूबाजूला 2 छोटी छोटी लेकरं आहेत, तर त्यांच्यासोबत हा खेळत असतो. हा खेळत नाही, हा वेगळंच खेळतो. याचं खेळण्याचा अंदाजच नाही आहे. इकडच्या गेटात घुस, तिकडच्या गेटात घुस, पार जीवाची अशी कसरत करून घेतो आणि मला पण करायला लावतो. त्यामध्ये मग मध्येच कुठंतरी बसणार, सगळे कपडे घाण करणार, मग मी ओरडले की रडणार. मग अशी नाटकं त्याची चालू असतात. तरी तो मस्तपैकी खेळत होता. आणि त्याला इथं असं रोडवर आलं की एखादा वाघ कसा त्याच्या पिंजऱ्यातून सुटल्यावर मोकळा होतो, तसा हा मोकळा होतो. म्हणजे याच्यावर काही भानच राहत नाही. तो ह्या गेटातून सुटला की लगेच त्या गेटात जाईल, उड्या मारल. मग तर विचारच नका, याचा असा प्रचंड धिंगाणा चालतो. म्हणून मी याला कधी बाहेर नाही आणत. पण काय करणार आता, तो लेकरू शेवटी घरात किती वेळ ठेवणार आहे, म्हणून रोज 5 वाजता त्याला आणावंच लागतं. तर आता चला, आजचा हा माझा पहिला शॉर्ट असणार आहे. आता ठरवलेलं आहे की रोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर चला, नक्कीच तुम्ही बघाल शॉर्ट व्हिडिओ, अशी आशा करते. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथे आईच्या कानाला जखम झाली होती, कशाची झाली काय झाली ते